दुसरी पनवती, दुसरा मुतखडा, दुसरा लता केले. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 9. अजून आमच्या मित्रांच्या आंघोळी तर झाल्या नाही. मी एकटा 7 वाजल्यापासून आंघोळ करून रेडी आहे. बीचवरती गेलो, मस्त फिरून वगैरे आलो. आता आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला जायला. तर गणपतीपुळेला जाताना आम्ही तिथे मानकेश्वर, परत तिकडे आरेवारे बीच आणि गणपतीपुळे इथे जाणार आहोत आणि गणपतीपुळेला स्टे करणार आहोत. तर त्याच्यानंतरचं उद्या देवगड कुणकेश्वर त्या साईडला फिरणार आहोत आणि तिथेच एक बीचवरती स्टे करायचं होतं. त्यासाठी आम्ही भरपूर मोठा असा सेटअप केला की टेंट, परत आतमध्ये ती फोमवाली गादी आपली, परत बऱ्याच अशा गोष्टी कॅम्पिंगसाठी लागणार तर स्टोव, परत आम्ही मॅगी वगैरे आणलं आहे. एकदम सेटअप एकदम कडक केला आहे. तो आम्हाला सेटअप एक दिवस करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा कसं काय आम्ही करतोय तो. आणि आमचा बरंच म्हणजे ट्युनिंग वगैरे चांगलं आहे, फक्त ही लोक सकाळी लवकर उठली पाहिजेत बस. पण हे उठत नाही, आपलेच जात नाही आपली जीप. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त असले चुत्या मित्र आयुष्यात नसले पाहिजे. आता आम्ही आलो इथं दापोली बीचवरती आणि आमचं टार्गेट होतं 7 वाजता निघायचं आहे. आता वाजलेले आहेत 9, पण अजून ही त्यांची तयारी नाही झाली. असले काल 2 जणांनी फसवलं, आज 3 जण फसवतात. आता उद्या आहे ना, मीच यांना टाक देतो आहे ना. मी 10 किंवा 11 वाजेल, उद्या पण 6 वाजता निघत होता आम्हाला, पण उद्या यांची बरोबर मारतो. तोपर्यंत तुम्ही बोलत राहा, आपलेच जात नाही आपलेच जीप, नका चावू. तर मित्रांनो, या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. हॉटेल समुद्र संकेत, काय विषय ना आपला ना हॉटेल टेस्ट एक नंबर आहे. नाव माझं आहे पण माझा ना काय करणार, आता नावावर डिस्काउंट देतात का? नावावर डिस्काउंट दिला तर दिला, तर इथे तुम्ही या. जर डिस्काउंट दिला तर तुम्ही 100% इथे या, ना दिला तर नका येऊ. लय भारी भारी हॉटेल आहे मित्रांनो. आता आम्ही निघतोय, तयार आहोत. आता डायरेक्ट गणपतीपुळेच्या इथंच आता जायचं आहे. तर त्याच्या अगोदर जयगड आहे 91 किलोमीटर. तर आता आम्ही चालू करतोय. झाला आमचा पॅकिंग बिकिंग, आता रूम चेकआउट करतोय. तर काय आपला विषय हार्ड आहे. जायचं होतं आपल्याला सकाळची 7 वाजता, वाजलेले आहेत आता 11. बिकॉज आमचे हे परोपकारी मित्र, दरिद्री मित्र असू दे, आपले दाद आपले जीप नका चालू. नमस्कार मित्रांनो, आता निघतो आम्ही गणपतीपुळेला जायला. फक्त या मुलांमुळे टाइमपास होता आमचा. हे बघा निल्याचा काय विषय आहे आता बघा. जाट्या दुसरं कुठे आहेत ते सांग मला. हां
असू दे ना, तुझंच टाइमपास आहे जास्त. सगळ्यात लेट याने सांगोल केली, या माणसामुळे लेट. आणि ही गाडी ही गाडी नंबर बघा. ही दोन माणसं लय लेट करतात आणि यो तिसरा यांच्यात सामील झाले. फक्त योच माणूस इमानदार आहे, सकाळचे 7 वाजता उठले आणि यांच्यासोबत थांबले, यानं मदत केली चेन साफ करायला. काय विषय ना. आता 3 तास लागणार आहेत आम्हाला जयगडला जायला. 3 तास तर मॅपनी दाखवले, आम्हाला 4 ते 5 तास लागतील. आमचा विषय जरा हार्ड आहे. एकाची बॅग काय पडल, एकाचा बोचा काय दुखल, एकाचा मुताला काय येईल, एकाला ताणच काय लागला, असा विषय आहे एकदम. एक माईक काय टाकतं काय माईक माईक नाही, तो ब्लॉक बोलतात त्याला. नाही माईक कोणी पाडलं? हा माईक पडला ती झाली चुकी. पहिला काय करणार, तुम्ही लेट आला, पहिली पनवती लागली ती. तर मित्रांनो, आमचे कोकण ट्रिपला लागलेला दुसरी पनवती, दुसरा मुतकडा, दुसरा लतांबर, दुसरा लाचांड, दुसऱ्या दिवशी पण मुतकडा बाजूला. ही अशी अवदसा निल्या आणि चेतन लावले लेट येऊन. बघा आमचा विकासच्या गाडीचा टायर पंक्चर झाले आणि आता बोलतो टायर बदलायला लागल. काय असा दिवस आहे हो, पंक्चर कसला मोठा आहे. तर विकास तो बरा दाखव तुझा, कसं वाटतं, काय बोलशील आता? नवीन टायर काय मग विकास, कसा वाटतं? टायर पंक्चर झाले, चेंज करायला लागेल. काय बोलायचं, आपलं जाताना आपलीच झाली. अशा रीतीने विकासच्या गाडीची खोलाखोली, टायरची आदला बदली, घुमा फिरा के नवीन टायर. आता विकास लईच खुश झाले, नवीन टायर. आता सगळ्यांच्या पुढं राहील विकास, मागापासून मागं होता, आता 1 नंबर टॉपचा विषय घेईल. हा तर आतापर्यंत मीच पुढं आहे, कारण का यांना कोणाला माहिती न असतं, मला माहिती आहे. आपला विषय हार्ड आहे. आमचं खेळाडू पेट्रोल टाकायला सुरुवात. तिथं माझ्या गाडी 4 गाड्या अजून टाकत आहे. मी नाही टाकत पेट्रोल, माझा आहे. आणि इकडं झालेला लफडा, कधी पेट्रोल टाकणारी. तर मित्रांनो, आता आम्हाला जायचे फेरीमधला दाभोलवरून पुढे कुठला आहे आपला धोपावे. दाभोलवरून धोपवे तिकीट काढलेलं आहे आणि फेरीचा टायमिंग 1 तास बाकी आहे अजून यायला. या साल्याने जर लेट नसता केला तर आता वेळेत गेलो असतो. आता 1 तास इथं आम्हाला काहीतरी करायला लागेल, त्यापेक्षा जेवणच घेऊ आम्ही. विषय एकदम हार्ड आहे. आता इकडं फेरी येणार आहे, फेरी तर हरवले. आम्ही थांबलो दाभोलवरती आणि फेरी आली, दाभोलवरती थांबलो. आता फेरी आली का फेरीमध्ये जाणार, तर या साईडून त्या साईडला असं केल्यावर आमचा 50 किलोमीटरचा टप्पा वाचतो, पेट्रोल वाचते, बमचा दर्द वाचते आणि त्रास वाचते. त्यामुळे आम्ही फेरीमधला जाणार. हो, आपलेच जात नाही, आपलेच होत. आता जिरली आमची. मित्रांनो फेरी आलेली आहे आणि आम्ही फेरीसाठी तयार, फेरी आमच्यासाठी तयार. फक्त काय ये फक्त टायमावरती सुटतं ती. चला आता फेरीमधून जाऊ, मजा करू. फायनली आम्ही चढलोय फेरीमध्ये. स्वप्न एक पूर्ण झाला, कोकणामध्ये जायचं आणि फेरीमध्ये जायचा. काय विषय, काय विकास पदार्थ आता कडक, पण इथं ऊन नाही कडक आहे. टोपी घालायला लागेल. काय फाटायचे पाठव, आम्ही शिवून देऊ. काय करणार, आपलंच जात नाही, आपलं नका जाऊ. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवता आता कसला कडक व्ह्यू आहे. आणि ही आमची फेरी सुरू. दरवाजा आता वरती जा. कूल. हवा कसा ऐकलं भारी वाटते. फेरी आहे आता, पैसा वसूल आहे. किती लागलं तेवढं लागलं, काय पैसा वसूल आहे. काय करणार, हे आता जरासा हालते. आता हालते. नमस्कार मित्रांनो, तर आता पोचलो आम्ही अशा रीतीने तवसाल इथं. आणि इथनं पण आता अजून एक फेरी घ्यायची आम्हाला. डायरेक्ट जयगडवर नेईल ही फेरी आम्हाला. फेरी तयार आहे, आम्ही पण तयार आहोत जायला.
परत 2-3 सिनेमॅटिक व्हिडिओ बनवू माझ्याकडून. काय बोलतो निलेश? नक्कीच नक्कीच. वाटून लावू कोणाचा? व्हिडिओ रील्सचा. हा रीलचा पब्लिकचा वाटलं. आणा ना नेकीवर पुष्पुष जावा. असे ते 320 रुपये घेतात म्हणजे एका गाडीचं किती झालं? 80 रुपये एका गाडीचं. असं आपलं गणित एकदम भारी आहे ना. 320 रुपये 4 गाड्यांचं, तसं 80 रुपये एका गाडीचं. गाडीचाच माणूस असा विषय आहे. आणि इथं आता आपल्या चेतनला एक ज्ञान चोर आहे भेटलं. त्यांनी लय ज्ञान चोरतंय आणि चेतनला वाटतं जसं की तो हिरो झाले. लय 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 तू एक्सप्रेस किंग आहे. पहिल्यांदा कुठे घेऊन झाले एक्सप्रेसला? पनवेलच्या बाहेर. एकदम आपला रिव्ह्यू आहे ना आपला. विकास पहिलेच चालले. मला वाटतं सनसेट होईल पण आपण पोहोचणार ना. अरे मला इथं होईल पण आपण पोहोचणार ना. ही 2 पोरं आहेत ना, ही सगळ्या गोष्टी लेट ना. उठाला लेट, निघाला लेट, आता गाडी चालवायला पण लेट. एवढ्या भारी भारी गाड्या घेतल्यात. एकाची आहे एक्सपल्स आणि दुसऱ्याची आहे हिमालया. माझी गाडी बघा कुठली? हॉर्नेट. आणि त्या विकासची आहे आपाची. तरी दोघं आम्ही यांच्या अर्धा तास अगोदर आला आणि हे असंच थांबल्या. खरंच सांगा यांनी जीव द्यायला पाहिजे का नाही पाहिजे? कुठली व हिमालया गाडी घेऊन आली पोऱ्या बघा याला. तर मित्रांनो पोचलो आहे गणपतीपुळेला आणि केले आहे रूम बुक. मी आणि विकास गेलो रूम बुक करायला. गेलो, आवडली तर लगेच बुक केली. आता चाललो आहे आमच्या गाड्या घेऊन यायला, कारण का गाड्या घेऊन गेलो तर महाग देतात. म्हणून असे आयडिया करायची. चालत चालत निघायचा. मस्त रूम आहे, तुम्हाला दाखवतो रूममध्ये गेल्यावर काय विषय आहे. चला मित्रांनो आता रूममध्ये गेलो, तयारी केली आणि आता चाललो आहे दर्शनाला. तर वाजलेत आता संध्याकाळची 7. आता आरती पण भेटेल आणि महाप्रसाद पण भेटेल इकडचा. तर जातो डायरेक्ट आता घाई करत मंदिरात. चला बाय बाय. तर मित्रांनो आलो आहे आम्ही, पाहू शकता तुम्ही. दर्शन झालं एकदम मस्त. आता दर्शन घेऊन चाललो रूमवरती आणि बघू नाश्त्यात फोटो पाण्याचं काय. आम्ही घेतो तर आम्ही महाप्रसाद घेतलेला आहे. बाप्पाची आता आरती झाली, दर्शन झालं, आता महाप्रसाद खाऊ. मग काय विषय घेऊ. तर मित्रांनो हा आमच्या कोकण ट्रिपचा 4था कांड पुढे आलेला आहे. चेत्याची बुटा हरवली. इथे ना मोफत बुटा ठेवायला होता ऑप्शन. मी ठेवली, विकासने ठेवली, चेत्याने तिकडे ठेवली. निलेची चप्पल राहिली आणि चेतनची बुटा गायब. काय वाटतं निल्या? ती आणि बुटा घालवली. एवढा तिथं लिहिलेलं आहे. एवढा तिथं लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तरी इथंच चुकू खायचंय. ही अशी आता फिरतं बिना चपलीचा. काय करणार? विषय असा आहे, आपल्याच जात नाही आपली जीभ. पावा किती पण नका जाऊ. चेत्या तुम्ही हसू केलंय. रास्ता वगैरे कसा काटो पे चल रहा हुआ चेतन. हे पाप होतं, याचं पाप. शिक्षा देतो. रस्त्यावर ना लाईट ना काय हे चालतं कसा. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला? यो पापी माणूस आहे ना विकास तुझी. तर लोक हो इथं कोणाचा काय नाही कोणाचा काय.
ते आम्ही दर्शनाला गेलो तिथं चेतननी भावाची बुटा आणलेली चोरून पुमाची किती हजारची होती निघा 4-5 हजारची होती घालवली माझी आता परिस्थिती आलं चप्पल देऊ दे शिवा पण कसं वाटतंय हे कुठलं पाप होतं तुझं पापाचा प्रायश्चित्त इथं मोफत दिले त्या लोकांनी फ्री मध्ये तुमची बुट ठेवा स्टँड मध्ये या माहिती ठेवली तिथं साईडला नेली चोरून कोणीतरी 5,000चं नुकसान आजच्या दिवसातली काय कोकण ट्रिप मोठी नुकसान तर मित्रांनो आमच्या कोकण ट्रिप मधला 4थी पनोती सगळ्यात मोठा लॉस 4थी पनोती 4थी नसपाडी 4थी अवतासा 4था मुतखडा बाजूला 7.5 बाजूला झाली याची चप्पल याची बुटा चोरीला गेली 5,000ची बुटा चोरीला गेली आणि ह्यो माणूस आता साईडला येऊन बसले आणि वरची भावाची चोरून आणलेली बुटा कोपऱ्यात बसले कोपऱ्यात तिकडं आता ही 3 जण इथं अशी लोणजान आणि ह्यो कोपऱ्यात बसले तिकडं दुःखी माणूस लईच दुःख झाले त्याला 4,000चं झालं कोण करेल त्याला 5,000चा